इतकं विचित्र गोष्ट दिसली त्याला, स्वतः हाडकून गेला तो, पूर्ण हबकला. फोंडा घाट चढून आल्यानंतर पुढे दाजीपूरचं जंगल लागतं, त्याला माहिती आहे सगळं. एक एक मिनिट सुद्धा त्याला एक एक दिवसासारखा वाटत होता, पण काय बसलोय काय माहिती. आणि ह्याच्या गाडीच्या भोवती पूर्ण असं फिरलं आणि गाडीच्या समोर येऊन बसलं. हे जनावर नाही आहे, काहीतरी वाईट शक्ती आहे. बरोबर. डबा उघडतोय तर काय, आमच्या मॅडमने दिले चिकन. बापरे. हा जो मधला रोड आहे ना, तो भयानक आहे ॲक्च्युली. आणि त्या दिवशी बरोबर नेमका गुगल मॅपनं मला धोका दिला. त्या काचत मी बघितलं, एवढं खतरनाक म्हणजे तुम्हाला सांगायचं, अरे बापरे, मला अजून सुद्धा बघा अंगावर आत्ता काटा येतोय माझ्या. फक्त ना एका बाईचं मुंडकं येत होतं असं हवेतनं. बापरे. सांगतो म्हटला, तुम्ही एवढ्या भयानक संकटातून बाहेर आलाय. अक्षरशः तिथं मला ऐकताना मला धडकी भरली अक्षरशः. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते कोल्हापूरवर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव पंकज मगदूम. मी कोल्हापूरचं आहे आणि मी आता जवळपास 12 वर्ष झालं पुण्यातच राहतोय. बरं, मग कोल्हापूरला येणं जाणं असतं का नाही तुमचं? कोल्हापूरला माझं रेग्युलर येणं जाणं असतं. साधारणतः महिन्यातून एखादी फेरी होती माझी. बरं, आणि सध्या काय करता तुम्ही? सध्या मी पुण्यामध्ये एका कंपनीत जॉबला आहे. टुरिझम कंपनी आहे, त्या ठिकाणी मी जॉब करतो. बरं, काय काय कसे कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली? आपल्याबरोबर 1-2 अनुभव घडलेले आहेत. तसे अनुभव भरपूर घडलेले आहेत, पण मित्रांनी वगैरे सांगितलेले आहेत, कोणी पाहुण्यांनी सांगितलेले आहेत, ते मी इथं डिस्कस नाही करणार आहे. कारण माझ्यासोबत जे काही घडलेले आहेत अनुभव, आणि माझ्या घरात एक घडलेला आहे माझ्या स्वतःच्या भावाबरोबर, हे 2 अनुभव मला इथं शेअर करायचे आहेत. ओके, तर बरं, पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव जो आहे मी माझ्या भावाचा सांगतो. खूप इंटरेस्टिंग आणि खूप एकदम म्हणजे एकदम जबरदस्त आणि एकदम हॉरर अशा ह्या टाईपनं अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करतो. माझा भाऊ जो आहे हा माझ्यापेक्षा 1-2 वर्षानं लहान आहे. तो जास्त की म्हणजे खूप लहान आहे असं नाही आहे, सेम माझ्याच वयाचं म्हटलं तरी चालेल. तर त्याला पहिल्यापासून ड्रायव्हिंगचा खूप छंद आहे आणि त्यानं म्हणजे 12वी नंतर काय केलं, पूर्ण शिक्षण वगैरे सोडलं आणि ड्रायव्हिंगमध्येच त्यानं करिअर करायचं ठरवलं. मग आमची स्वतःची गाडी होती, इंडिका गाडी. त्या गाडीवर तो पुण्यामध्ये होता 4-5 वर्ष. त्यानंतर त्याच्या अगोदर तो भरपूर म्हणजे गोव्याला म्हणा, ह्याला म्हणा, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाडे मारायचा. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या असतात चालवण्यासाठी. आता ही गोष्ट आता जी मी तुम्हाला सांगणार आहे, ही गोष्ट आहे 2009 सालीची. 2009 साली आपल्या विधानसभेचे इलेक्शन्स होते आणि आपले मुंबईचे आमदार आहेत, त्यांच्यासोबत माझा भाऊ होता. हे दोघेही होते प्रचारासाठी कणकवलीमध्ये. 2009च्या विधानसभा कणकवली विधानसभेसाठी प्रचाराला माझा भाऊ गेला होता आणि त्याच्याकडे सुमो गाडी होती. जवळपास त्यांनी 8 ते 15 दिवस जो काय असेल ते प्रचाराचा कालावधी पूर्ण त्यांनी तिथं केला, प्रचार वगैरे. त्यानंतर इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर, 1 का 2 दिवस अगोदर प्रचार पूर्ण थंडा होतो 5 वाजता संध्याकाळी. प्रचार पूर्णपणे संपल्यानंतर भावाला लगेच दुसऱ्या दिवशी भाडं होतं, कारण त्याचा आता ड्रायव्हिंगच धंदा असल्यामुळं त्याला दुसऱ्या दिवशी भाडं होतं. मग त्यानं साहेबांना सांगितलं की आता मी निघतो साहेब आणि आता प्रचार संपलेला आहे, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, चांगलं इलेक्शन होऊ दे, तुमच्या सीट निवडून येऊ देत. ह्या पद्धतीनं त्यांचं डिस्कशन झालं आणि तो निघण्याच्या तयारीत होता. पण साहेबांनी त्याला थांबवलं. साहेब म्हटलेत की आता 5, 5:30, 6 वाजलेले आहेत आणि कशाला तू गडबड करतोयस, जेवणार कुठं, खाणार कुठं, त्यापेक्षा एक काम कर, तू थांब आजच्या दिवस इथं, मस्तपैकी आराम कर, जेव, झोपून घे आणि उद्या सकाळी निघून जा. कोल्हापूर काय इथून तसं इतकं लांब नाही आहे, 150-200 किलोमीटरच्या आसपास आहे. पण भाऊ माझा काय ऐकायला तयार नाही. त्याला हे नॉर्मल होतं, रात्रीचा प्रवास करणं, गाड्या चालवणं नॉर्मल रेग्युलर. साहेब म्हटले एक काम कर, जायचंच आहे ना तुला, तू जेव आणि जा, मग आपण सगळे जेवू. साधारणतः मग त्यांच्या परत गप्पा टप्पा रमल्या 1 तास 1.5 तास. असं करू, उद्याचे फिल्डिंग तसं करू, हे करू ते करू, कुठून सीट येतील निवडून, हे सगळी चर्चा चालू होती त्यांची. 8, 8:30, 9 वाजता जेवायला बसलेत ती लोक. जेवायला बसल्यानंतर मग साधारणतः परत जेवता जेवता त्याच गप्पा टप्पा, कारण पूर्ण वातावरणच इलेक्शनचं होतं, सगळे गप्पा टप्पा चालू होत्या.
मग 10च्या आसपास साधारणतः ते जेवून त्यांचं आटपलं. त्यानंतर मग भाऊ म्हटला आता साहेब मी पण निघतो आता, कारण 3-4 तास लागतील मला कोल्हापूरला पोचायला. परत एक झोप घेऊन परत मला सकाळी भाड्याला जायचं आहे. साहेब म्हणले ठीक आहे, आरामात जा, काही गडबड करू नको. प्रॉब्लेम जाणवला, कारण एकटा आहेस, प्रॉब्लेम जाणवला कॉल कर, आपली लोकं येतील, काही अडचण नाही आहे. तो म्हटला ओके साहेब मी आता निघतो. त्यानं सेम हवा वगैरे चेक केली, टायरीमध्ये लाईट वगैरे लागतात का बघितल्या, कारण सुमो गाडी होती. 2008-9 साली ना सुमो गाड्या चालायच्या हो, भक्कम गाड्या होत्या, भक्कम गाड्या, मजबूत एकदम. पण त्यावेळी सुमो खूप चालायची टाटाची. मग तो निघाला, बाहेर पडला. साधारणतः 10-10:15 वाजले होते. बाहेर पडला कणकवलीमधून. रोड सगळे माहिती होते, त्यावेळी गुगल मॅप पण नव्हते. आणि ह्याचं रेग्युलर नॉर्मल प्रवास होता याला. आणि फोंडा घाट जो आहे, हा फोंडा घाट, दाजीपूर, राधानगरी हे सगळं आम्हाला नॉर्मल होतं. राधानगरीतून आमचं घर 30-40 किलोमीटरवर आहे, त्यामुळे सगळा भाग तो आम्ही फिरलेलो आहे, काही टेन्शन नव्हतं तसं. निघाला गाडीत एकटाच निघाला. पुढं आला, फोंडा घाटाच्या पायथ्याशी आला. पायथ्याशी आल्यानंतर जरा थांबला, थोडा ब्रेक घेतला, चहा घेतला बाजूला त्यानं. परत त्यानं पुन्हा चेक केलं सगळं, कारण गाड्या कसं असतं, पहिल्या गाड्या एवढ्या म्हणजे त्यांचं ॲडव्हान्स सिस्टम एवढ्या नव्हत्या. ज्यावेळी प्रॉब्लेम यायचा त्याच वेळी आपल्याला कळायचं, फीचर्स नव्हते. पण आता कसं आहे, तुम्हाला डॅशबोर्डवर कळतं काहीतरी रेड लाईट लागते किंवा अजून काहीतरी होतं, हे आता कळतं. आता सगळ्या गाड्या ॲडव्हान्स आहेत. मग परत त्यांना पुन्हा चेक केलं, ओके वाटली गाडी, काही त्याला प्रॉब्लेम नाही जाणवला. आणि मेन मुळात कसं आहे की ह्यानं ड्रायव्हिंग धंदा करायच्या अगोदर हा जवळपास 1 ते 2 वर्ष ट्रकच्या मिस्त्रीसाठी, म्हणजे ट्रकचं काम शिकायला जायचा. ह्याचा ITI झालेला आहे, ITI ह्यानं कंप्लीट केलेला आहे. आणि हा एकदम पठ्ठ्या हुशार, ट्रकचं पूर्णपणे इंजिनचं काम हा शिकलेला, त्यामुळे गाडीतलं ह्याला भरपूर नॉलेज होतं. परत निघाला, ह्यानं ह्याचा प्रवास कंटिन्यू केला. फोंडा घाट चढायला सुरुवात केली. फोंडा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर थोडंसं याला गाडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम जाणवायला लागला. प्रॉब्लेम म्हणजे कसं व्हायला लागलं, गाडीचं जे स्पीड आहे हे स्पीड थोडंसं आकसतंय का असं वाटायला लागलं. म्हणजे 3rd गाडी जशी पळते, 4 चौथ्या गेअरवर जशी गाडी पळते टॉपला, त्याला फरक लगेच जाणवला तो. पण ह्यानं काय एवढं मनाशी घेतलं नाही, कारण घाट होता आणि ह्याला वाटलं असेल थोडंसं गाडी थोडीशी तापली असेल वगैरे, म्हणून थोडंसं स्पीड कमी झालं असेल असं ह्याला वाटलं. ह्यानं काय एवढं मनावर घेतलं नाही, ह्यानं गाडी तशीच दाबली. थोडं पुढं गेल्यावर गाडीचा लाईट जो आहे, हा लाईट थोडा चालू बंद व्हायला लागला. बंद व्हायचा परत चालू व्हायचा, म्हणजे जसं आपण चालू बंद डीप आणि लो करतो बघा, हाय आणि लो म्हणतात त्याला, त्या पद्धतीनं तो करायला म्हणजे ऑटोमॅटिक व्हायला लागला. मग ह्याला म्हणजे एकदम लाईट बंद झाली नाही, बंद झाली असती तर गाडी बाजूला घेतली असती यानं. पण लाईट चालू बंद व्हायला लागला. म्हटला काय ठीक आहे, जाती तो पण चालू आपण. तशीच गाडी चालवतोय. थोडं पुढे गेल्यानंतर गाडीचं स्पीड एकदम आकसून आल्यानंतर ह्यानं गाडी साईडला घेतली. साधारणतः ती टायमिंग झाली असेल बघा 10 आणि 2 12, म्हणजे 12:15 12:30च्या आसपास हा टाईम असणं. तरी ह्याचं म्हणजे हा एकदम डेअरिंग, हा म्हणजे असा घाबरला नाही. हा गाडी साईडला घेतली आहे ना, थोडं शांत झाला, नॉर्मल झाला, पाणी पिऊन घेतलं थोडंसं. म्हटलं एक 5 मिनटं थांबू आपण, गाडी पण थोडीशी शांत होऊ दे. विंडो बंद होत्या गाडीच्या. पहिल्या विंडो काय ऑटोमॅटिक नव्हत्या, त्या वडायच्या अशा होत्या. आणि त्यामुळं विंडो सगळ्या 4ही बंद होत्या. ह्यानं काचतनंच काय केलं, इकडं बघितलं, मागं पुढं जरा बघितलं, म्हणजे आजूबाजूचा जो परिसर होता त्याचा अंदाज घेतला यानं, काय कुठं दिसतंय, काय वाईट शक्ती कुठं आहे का, ह्याला काय तसं आत्ता तरी जाणवलं नाही. 5 मिनटं गेल्यानंतर ह्यानं गाडी चालू केली. हँडब्रेक वगैरे काय नाही. आता तो गाडी ड्रायव्हर तो खूप जुना गाडी चालवणार आहे, त्यामुळे काय एवढं विशेष नाही. फर्स्ट गिअर टाकला, रेग्युलर ॲक्सिलेटर दाबतोय, क्लच सोडतोय, गाडी जागची हलना. मग काय क्लच प्लेट वगैरे गेली होती का? काही नाही. गाडी आता तिथून 15 दिवस प्रचार करतोय, कायमची गाडी त्याच्याकडे आहे. 10-10 15-15 लोक गाडीत बसून, म्हणजे काही नाही, कधीही त्याला प्रॉब्लेम जाणवला नाही. आणि त्यालाही असं वाईट शक्तीचा कधी अनुभव आला नाही, त्यामुळे त्यानं पटकन त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. गाडी जागची काय हलना.
आता हा जर बघायला गेलं तर तसा तो मिस्त्रीच होता. असं काय बाबा गाडीतलं मला अजिबातच काय माहिती नाही असं नाही. बरोबर. मिस्त्री होता त्यामुळे त्याला अंदाज होता ही गाडी कशी आहे ती. पण आता थोडीशी याला भीती वाटायला लागली. गाडीतनं बाबा उतरावं आणि बॉनेट उघडून बघावं हे कुणाचं तरी काम नाही हो. 12:30 पावणा 1चं टायमिंग आणि आजूबाजूला कोणी नाही. कोणी असं गाडी आणि म्हणतात काय माहिती आहे का की अशा ठिकाणी कधीही म्हणजे लक्ष्मीतनं खाली उतरू नये असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. गाडीत जर तुम्ही असाल काही टेन्शन नसतं. बऱ्याच वेळी वाईट शक्ती गाडीत प्रवेश करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे लोकांचं. पण ह्याचं काय धाडस होईना. ह्याला बॉनेट उघडून बघायचं होतं. धाडस काय होईना. थांबला थांबला थांबला. मग नंतर थोड्या वेळानं एक 5 मिनटं गेल्यानंतर ह्यानं काय केलं गाडी बंद करून तसंच बसला होता हा. 5 मिनटं गेल्यानंतर ह्यानं गाडी चालू केली. गाडी चालू केली. लाईट लावला. लाईट लावल्यानंतर एक 100 मीटरवर इतकं विचित्र गोष्ट दिसली त्याला. स्वतः हडकून गेला तो. पूर्ण हबकला. आणि असं असा 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 त्याला समजलं हे काहीतरी हाय विचित्र म्हणून. आता ॲक्च्युली काय आहे तो फोंडा घाट आहे. पूर्ण जंगल आहे सगळीकडं. आणि फोंडा घाट चढून आल्यानंतर पुढं दाजीपूरचं जंगल लागतं. त्याला माहिती आहे सगळं. त्याला काय वाटलं घाबरला हा. पण तरी ह्याच्या मनात काय आलं की ही वाईट शक्ती नसेल. हे जंगल आहे त्यामुळे हे काहीतरी ते जे दिसलं त्याला जवळपास 5 फुटाचं म्हणजे आपल्या हाईटचं ब्लॅक डॉग एकदम असं काळं कुत्रं असं पाय वर करून त्याला रोडमध्ये पूर्ण दिसलं. अजूनही बघा माझ्या अंगावर आता घडले त्याच्यासोबत. पण त्यानं जे सांगितलं मला माझा थरकाप उडाला. मग आम्ही म्हणजे तो असा बसला तरी आणि ह्याला कधीच अशी गोष्ट म्हणजे हे वाईट गोष्ट ह्याला कधी असा अनुभव आला नव्हता. पण तो धाडस माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं तो धाडस. त्याला ते तिथं बसलेलं दिसलं. दिसल्यानंतर ह्यानं लाईट घालवली आणि 1-2 मिनिटानं म्हणजे आता 1-1 मिनिटसुद्धा त्याला 1-1 दिवसासारखा वाटत होता. कारण काय बसलोय काय माहिती. परत लाईट चालू केली तर ती तिथंच. मग लाईट तशीच त्यानं चालू ठेवली. ते काय केलं त्यानं ते कुत्रं उठलं तिथून चालत 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 आलं आणि ह्याच्या गाडीच्या भोवती पूर्ण असं फिरलं आणि गाडीच्या समोर येऊन बसलं. ह्याला म्हणजे काय कळना. ह्यानं म्हटलं आता काय करूया. ह्याला वाटलं आता हे जर जनावर असेल तर आपण ट्राय करू गाडी चालू करून. म्हणजे गाडी चालूच होती म्हणा पण त्यानं उठवायचा प्रयत्न केला नव्हता. म्हणजे गाडी पुढे मागितली की ती जनावर पळून जाईल असा त्याचा अंदाज होता हो. गाडी जरा पुढे गेली तर ते घाबरून थरकून जाईल हो. ह्यानं गाडी चालू केली. परत त्याचं ते गिअर टाकतोय फर्स्ट गिअर आणि तुम्हाला माहिती आहे गाडी रिकामी सुमोला केवढी ताकद असते. भरपूर होता. जाग्यावर गाडी उठते. एवढा पिकअप. गाडी जागची हलना. ह्याला फुटला घाम. मग आता ह्याला समजून गेलं हे जनावर नाही आहे काहीतरी ही वाईट शक्ती आहे. बरोबर. त्याला समजलं ते. मग त्यानं हनुमान चालिसा म्हणा हा प्रकार म्हणा देवाचं नामस्मरण करायला चालू केलं. त्याची श्रद्धा जर बघायला गेलं तर दत्तगुरूंच्या वरच. कारण आमचा जो पूर्ण कोल्हापूर भाग आहे ना कोल्हापूर भाग असा आहे कोल्हापूर आणि सांगली आमच्या इथं नरसिंहवाडीचं मोठं मंदिर आहे दत्ताचं. हां त्यामुळे आमचा कोल्हापूर आणि सांगलीचा भाग जो आहे ना हे दत्तगुरूचा जास्त भाग म्हणजे प्रसिद्ध आहे त्यासाठी. आणि भरपूर लोक अक्कलकोट गाणगापूर ह्या ठिकाणी पण जातात. मग त्यानं त्या पद्धतीनं नामस्मरण चालू केलं देवाचं वगैरे. आणि नामस्मरण जसं चालू केलं यानं हनुमान चालिसा जसं म्हणायला सुरुवात केली तसं ते कुत्रं जे आहे ते कुत्रं थोडंसं ना उठलं आणि तसंच पाठीमागं चालायला लागलं. पाठीमागं चालत चालत गेलं. थोड्या अंतरावर गेलं 100 मीटर 100-150 मीटर गेलं असेल. आणि विशेष म्हणजे हा जो काल आहे ही टायमिंग 10-15 मिनटं सगळं चालू होतं त्यांचं. पण विदिन 15 मिनिट्स ह्या 15 मिनिटामध्ये एकही गाडी तिथून गेली नाही. बापरे. माणूस नाही गाडी नाही. किती भयानक आहे बघा. म्हणजे हे असं जे घडतं ना ती वेळ बरोबर साधून येते ती. आपल्याला आता काय वाटतं काय एवढं काय गाडी गेली नसेल का तिथून. पण तसं नसतं. त्या सगळ्या टायमिंग ज्या आहेत ना त्या ॲडजस्ट होऊन आलेल्या असतात. त्या 15 मिनिटात कोणी पुढं नाही पाठीमागं नाही काळा कुट्ट अंधाराने सगळं काही नाही. ते पाठीमागं गेल्यावर
ह्याला जरासं वाटलं की बाबा आपण आता पुन्हा प्रयत्न करूया. ह्यानं परत फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकली, परत ॲक्सिलेटर दाबला, क्लच सोडला, थाट 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 गाडीची पुढनं 1-1.5 फूट अशी उचलली आणि मागच्या दोन्ही चाकावर ह्याची गाडी आणि जे झमकन दोन्ही पाठीमागची चाकं फिरलीत, खॉपकन गाडीची सुपर जीप निघाली, सुसाट गाडी. आणि मग ह्याला समजलं की बाबा हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. थोडं पुढं आल्यानंतर 1-2 किलोमीटर गेल्यानंतर गाडी ह्याची जवळपास घाटच आहे, तो सगळा घाटच चालू आहे. घाटात काही गाडी जास्त स्पीडनं पळू नाही शकत. 40-50चं स्पीड पण भरपूर झालं. त्या स्पीडनं गाडी मग ह्याची चालायला लागली. थोडं पुढं गेल्यावर ह्याला काय जाणवलं की कच्चा रोड असा, आता पूर्ण हे 1-1.5चा टायमिंग आहे, गाडीच्या प्रकाशात जे दिसणार तेच आपल्याला दिसतं, आजूबाजूचं काही नाही दिसत. अशी एक बैलगाडी तिकडून येते, पूर्ण पिंजरानं भरलेली. बघा, पूर्ण पिंजरानं भरलेली. पुढं माणूस चालत गाडी चालवायला बसलाय तो आणि हा गाडी चालवतोय. म्हणजे आता हा प्रसंग घडला त्यामुळे त्यानं सोडून दिलं. थोडं पुढं आल्यावर झालं बाबा, म्हटलं एकदा टळली गोष्ट आपली, ठीक आहे म्हटलं, सुखरूप मी बाहेर निघालो. पण हे जे घडणार होतं पुढं त्याच्याशीच रिलेटेड होतं. त्याला गाडी दिसली, गाडी दिसल्यानंतर ह्यानं काय केलं, आता नॉर्मल काही गाडी आडवी आल्यानंतर आपण स्पीड कमी करतोच, बरोबर. हा ॲक्सिलेटरवरनं ह्यानं पाय उचलला, गिअर चौथ्याचा तिसरा, तिसऱ्याचा दुसरा टाकतोय. स्पीड कुठं कमी होतोय, स्पीड कमी होत नाही. ब्रेक दाबतोय, ब्रेक नाही लागत आणि ह्याचा धडकडा लागलं. त्याची गाडी जी आहे ती पिंजराची गाडी बरोबर रोडवर आली आणि ह्याची गाडी त्या पिंजराच्या गाडीतून ठोक पुढं पास, आरपार डायरेक्ट, आर पार गाडी. ह्याच्या गाडीला काहीही झालं नाही. गाडी त्या पूर्ण पिंजराच्या गाडीतून पुढं पार झाली आणि पार होत असताना म्हणजे हा अरे थांब थांब त्याच्याकडे बघतोय, तर त्या माणसाचा चेहरा एवढा विचित्र होता. अरे बाप रे बाप, म्हणजे फेटा घातला होता त्यानं, व्हाईट कलरचा फेटा असतो तो घातला होता. बैलगाडी, ते बैलांची जे दोऱ्या असतात त्या त्याच्या हातात, मुसक्या. आणि तो थांब थांब ज्यावेळी असं बोलत होता त्यावेळी असं त्या नजरेनं माझ्या भावाकडे बघितलं, अक्षरशः असं म्हणजे त्याचं असं सगळं फुटलं होतं. आणि टाकेट घातल्यानंतर कसं ते शिवलेलं दिसतं, स्किन अशी पूर्ण अशी एवढं खतरनाक आणि असं ब्लड बाहेर आलेलं असं त्याला दिसलं. आणि त्यातनं गाडी त्याची पास झाली. फोंडा घाट चढून आल्यानंतर घाम्याघूम झाला आता पूर्ण. फोंडा घाट चढून आला वरती, घाट चढून आल्यावर पुढं निघाला. त्याला एक म्हणजे एक टपरी टाईप थोडंसं दिसलं. भरपूर म्हणजे 5-10 किलोमीटर पुढं आल्यानंतर गाडी साईडला घेतली आहे ना, साईडला घेतली, थोडंसं थांबला, शांत झाला. शांत झाल्यानंतर टपरीत बघितलं त्यानं तो माणूसच आहे काय, नाही तर काय वाटेल ते दिसतं हो मनात. अशा वेळी काय परत आणि ते काहीतरी विचित्रच असायचं. त्यानं थांबला, त्याचं बोलणं बिलणं बघितलं. परत एक 2 व्हीलरवाला तिथं ह्या साईडनं परत आला, तो तिथं थांबला होता सिगरेट ओढत. हा उतरला जाऊन त्याच्याकडं थोडंसं, हा काय बाकीचं काय खात नाही, बडीशूप वगैरे त्यानं घेतले असेल, द्या म्हटला. आणि साईडला उभारला तरी पण थोडंसं असं लटपटतच होता, थोडंसं घाबरलेला माणूस, तुम्हाला माहिती आहे थोडंसं असं. मग त्या पानपट्टीवाल्यानं त्याला विचारलं, काय हो दादा म्हटलं, काय काय झालं तुमच्यासोबत, काय कुठून आला तुम्ही, एवढ्या रात्रीचं एकटंच दिसतंय, गाडीत पण कोण माणसं दिसत नाहीत आणि एवढं काय घाम आला, एवढं काय घाबरलाय असं. तर जे काय घडलेलं होतं ते डॉग बसलेलं, ती गाडी पास झालेली, तो माणूस दिसलेला भयंकर असा, यांनी त्याला सांगितलं. तर त्या सांगितल्यावर त्या पानपट्टीवाल्यानं, त्याची पानपट्टी जी आहे ही बऱ्याच वर्षापासून तिथं होती, जवळपास 20 वर्षापासून तिथं असेल पानपट्टी त्याची. त्या पानपट्टीवाल्यानं त्याला सांगितलं की तिथे कुठला तरी मळा आहे, त्या मळ्यामध्ये ना एक शेतकरी काय करायचा, दररोज रात्रीचं अशा पद्धतीनं बैलगाडी भरून यायचा आणि पिंजरानं भरलेली बैलगाडी तो तिकडून घेऊन यायचा आणि त्याच्या घरी जात होता.
पण त्याचं जाणं जे आहे ना हे संध्याकाळी 8, 8:30, 9 वाजताच असायचं. पूर्ण सगळी शेतीची कामं आटपायची, तिथंच तो जेवण करायचा आणि त्याचा गोटा बाजूला होता, त्या गोट्याकडे तो ती वैरण घेऊन जायचा. आणि ते जात असताना एक मोठा ट्रेलर होता, त्या ट्रेलरनं काय केलं होतं, त्याला उडवलं होतं आणि त्याची बैलं आणि तो माणूस ते दोघंही त्या ठिकाणी उडाले होते, जागीच ठार. ऑन द स्पॉट गेले होते. अच्छा. तर ते माहिती नाही अशा पद्धतीचा प्रकार म्हणजे त्याच्यासोबत घडला होता. मग ते बघितल्यानंतर घरी आल्यानंतर तुमच्या भावाला काय त्रास वगैरे झाला का? घरी आला तो. घरी आल्यानंतर थोडासा 1-2 दिवस थोडासा हडबडल्यासारखाच होता. आजारी वगैरे असा काही पडला नाही, पण त्याच्यात ते काही तेवढं जाणवलं नाही, पण हडबडल्यासारखा होता. थोडंसं मनावर प्रेशर आल्यासारखं, थोडंसं घाबरल्यासारखं. नाईट ड्युट्या थोड्याशा त्यानं कॅन्सल केल्या 1-8 दिवस. डिस्टर्ब झाला, नाही म्हटला. डेला जायचा तो, सकाळी जाऊन संध्याकाळी परत, पण नाईटला थोडं नाही म्हणायला लागला. असंच आम्ही बोलत बसल्यावर मी विचारलं त्याला, काय रे बाबा काय झालं असं काय, नाईटला तर कायम जातोस, म्हणजे काय म्हणजे पित्त वगैरे वाढले का, काय आजारी वगैरे आहेस का थोडं? तर नाही रे भाऊ म्हटला, मी एक सांगू का तुला? तर सांगी म्हटलं. अरे काय भाऊ म्हटलं, सक्का भाऊ आणि काय लपवतो माझ्यापासून म्हटलं. त्यानं मग मला ही स्टोरी सांगितली की असं अशी एक गोष्ट घडली म्हणून. हे एवढं म्हणजे खतरनाक घडलं होतं त्याच्यासोबत. अच्छा. तर हा होता तुमचा अनुभव. आणि दुसरी अजून एक घटना घडली होती, ती काय होती घटना? दुसरा जो अनुभव आहे तो माझा स्वतःबरोबर घडलेला अनुभव आहे. आता माझं जे वय बघितलं हे 40-41 वय आहे, पण मला कधीच माझ्या आयुष्यामध्ये हा कधी अनुभव आला नाही असा. आता तो जो अनुभव आहे तो बरोबर गेल्या वर्षीचा आहे. 19 मे 2024चा अनुभव आहे. एक्झॅक्ट तारीख आहे 19 मे. मला वाटते 9 एप्रिलला गुढीपाडवा होता. 9 एप्रिलला आम्ही नवीन बलेनो गाडी घेतली होती आमची स्वतःची माझ्या घरी. मग गाडी घेतल्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यानंतर मे महिन्यात जरा मुलगीच्या सुट्ट्या वगैरे पडल्या, परीक्षा संपली तिची 3rd आणि मग आम्ही मे महिन्यामध्ये काय केलं की गावी जायचा प्लॅन केला. गाडी नवीन होती, घरी दाखवायची होती सगळ्यांना. साधारणतः शनिवारचा दिवस होता तो. मी, माझी मुलगी आणि बायको आम्ही तिघे पुण्यात असतो. आई वडील कोल्हापूरला असतात. बाकीची फॅमिली, बायकोची पण फॅमिली नरसिंहवाडीमध्ये तिकडं औरवाडला. मग आम्ही निघाल्यानंतर आम्ही व्यवस्थित असं मॉर्निंग निघालो, साधारणतः 5-6 वाजता व्यवस्थित गावी पोचलो वगैरे. मग मे महिना होता, सुट्ट्या होत्या. मग बायको म्हणाली की थोडेसे आता मुलगीला पण सुट्ट्या आहेत, मी थांबते 8 दिवस म्हटली. 8-10 दिवस मी थांबते आणि तुम्ही काय करताय, थांबताय का? पण आमचं आता ऑफिस प्रायव्हेट कंपन्या असतात, त्यामुळे मला लगेच दुसऱ्या दिवशी रिटर्न पुण्याला यायचं होतं. नॉर्मली दुसरा दिवस हा रविवारचा. मग मी काय केलं, रविवारी संध्याकाळी निघायचं म्हटलं, सोमवारी ऑफिस जॉईन करायचं. हा माझा रेग्युलर प्लॅन होता. गाडी नवीन होती. जवळपास मी 15 वर्षापासून गाड्या चालवतो आहे. माझं जुनं लायसन आहे 4 व्हीलरचं आणि बऱ्याचशा गाड्या चालवलेल्या आहेत मी. असं काय नाही की बाबा पहिल्यांदाच गाडी चालवतोय आणि मला काय, असं काही नाही आहे. आणि हा रोड पण जो होता जवळपास नाही म्हटला तर 15 ते 20 वर्ष झालं मी ह्या रोडला आहे. कोल्हापूर सांगली अपडाऊन. कारण का माहिती आहे काय की जॉब आमचे इकडे आहेत आणि त्यामुळे जाणं येणं, आई वडील तिकडं, पाहुणे तिकडं, त्यामुळे जाणं येणं अगदी डोळ्याखालचा रोड होता हा. त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. दुसऱ्या दिवशी रविवारी मग रेग्युलर प्रमाणे आता म्हटलं की संध्याकाळी 5-5:30-6 वाजता मी काय केलं, गाडीची CNG फुल करून घेतला. तिथंच आमच्या घराशेजारीच म्हणजे 1 किलोमीटरवर CNGचं पंप आहे, तिथं जाऊन CNG टाकला. टायरमध्ये हवा वगैरे चेक करून घेतल्या, लाईट वगैरे सगळं बघून घेतली सगळं. आणि गाडी नवीनच आहे, तसाही काही प्रॉब्लेम येणार नव्हता. तरी पण कसं आहे की मी एक वेळ चेक करून घेतलं की बाबा काय कुठं झालं आहे का प्रॉब्लेम. त्यानंतर मी ते सगळं बघितल्यानंतर बायकोला म्हटलं की आता 6-6:30 वाजलेले आहेत, मी आता निघतो आहे. साधारणतः बाहेरच कुठेतरी जेवतो म्हटलं आणि 10-10:30 वाजता जेवून माझं मी निघतो. साधारणतः 12च्या आत मी पुण्यात टच होतो आहे. मस्तपैकी 4-4.5 तास झोप घेतो. सकाळी 6पर्यंत आरामात दुसऱ्या दिवशी ऑफिसला. काही टेन्शन नाही, झोप पण होऊन जाईल माझी. आणि ह्या गोष्टी ज्या होत्या ह्या मे 19 म्हणजे जवळपास पावसाची सुरुवात 10-15 दिवसानंतर असा हा कालावधी होता की जो वळीव वारं सुटतं, वळवाचा पाऊस येतो, राप 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 पाऊस पडतो, मोठ्या मोठ्या ठेम असतात, असं सगळं वातावरण होतं त्यावेळेस. आणि वातावरण पण तसंच झालं होतं.
मग मी म्हटलं हिला निघतो. आता ही काय म्हटली, आता सासरवाडीतनं तुम्हालाही माहिती आहे की जेवल्याशिवाय सोडत नाही. हे कोणीही असो लक्षात घ्या. आणि आमचं कोल्हापूर सांगली जर म्हटला तर अजिबात माणूस सोडणारच नाही तुम्हाला. खाल्लं पिल्याशिवाय. हो हो, अजिबात तिकडं तांबडा पांढराच असतो तिकडं, अजिबात सोडत नाहीत. मग आम्ही बसलो. मग मिवणे म्हणाले की कशाला आता जात आहे, थांबा जेवा मस्तपैकी, गाडी पण नवीन आहे, तसा प्रॉब्लेम नाही, ड्रायव्हर तुम्ही जुने, जावा शिस्तात म्हटले. बरं म्हटलं ठीक आहे. मग एक काम करूया म्हटलं, बघा 8-8:30ला माझी काही जेवणाची टायमिंग नाही आहे, मला काय जेवण जाणार नाही. एक काम करा, माझा डबा भरा, डबा द्या मला, मी पुढं जाऊन जेवतो, काय टेन्शन नाही. आणि माझं रेग्युलर आहे. आम्ही कसं आहे कोल्हापूरची माणसं असल्यामुळे कुठेही डबा घेऊन जाऊन कुठेही झाडाखाली आणि कुठेही आम्ही जेवायला बसतो. आणि ह्याच्या अगोदर अनुभव पण असा कधी वाईट नाही आहे. बरोबर. निघालो आम्ही. मग घेतलं ते डबा बिबा, माझी सॅक वगैरे घेतली, लॅपटॉप वगैरे सगळं ठेवलं गाडीत, चाललो, बाय केलं, सगळ्यांना निघालो. आता तिथून यायला 2 रोड आहेत. एक म्हणजे औरवाडमधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर एक येतो कोल्हापूरवरनं तुमचा कराड सातारा हा हायवे. बरोबर. आणि दुसरा एक रोड आहे हातकणंगले गाव, तुम्ही ऐकलं असेल. हो. जयसिंगपूरच्या अलीकडं हातकणंगले. त्या हातकणंगले गावामधून एक शॉर्टकट आहे की जातो तो पेठवडगाववरनं वाठारला येतो. मग माझा असा काही प्लॅन नाही. आणि घरात सगळ्यांनी, सासरवाडीत पण सगळ्यांनी बजावून सांगितलं, एकटं चाललाय, कुठलाही शॉर्टकट घेऊ नका, 10-5 किलोमीटर लांब पडू दे, पण हायवेनं जावा, गाड्या असतात रात्रभर, काही टेन्शन नसतं. आणि मी म्हटलं ठीक आहे रे बाबा, कशाला जायचं उगाच शॉर्टकटनं, एकटाच चाललो आहे, जाऊ आपण हायवेनंच जाऊ. परत पुढं आल्यावर म्हटलं आता तर काय वाजलेत 8-8:30 वाजलेत, काय इथं प्रॉब्लेम होणार आहे. हातकणंगलेतनं गाडी मी राईट टर्न घेतला, पेठवडगावमधनं वाठार तो बाहेर पडतो. 2 किलोमीटर आलो आणि हे वारं वावटळ जोराचा पाऊस होता. आणि त्या ठिकाणी भलं मोठं झाड रोडमध्ये पडलेलं, पूर्ण ट्रॅफिक जाम. आता म्हटलं हे काय वाट बघत बसण्यात पॉईंट नाही, हे ट्रॅफिक लवकर निघणार नाही, झाड काय लवकर काढणार नाहीत. यू टर्न मारला, म्हटलं मेन रोडनं आपण हायवेनंच जाऊ. परत 1 किलोमीटर पाठीमागं आलो. परत मी आलो शिरोलीत आल्यानंतर राईट टर्न मारला आणि पुणे हायवे जो आपला NH4 आहे बरोबर, तो पकडला. ओल्ड मुंबई पुणे हायवे. हो, तो पकडल्यानंतर परत तेच म्हटलं, आता काय म्हटलं, काय बा कुठेही फिरायचं नाही, म्हटलं सरळ आपण जाऊ म्हटलं. आता पुण्याला याला 4 टोल लागतात. पहिला लागतो आमचा किनी वाटारचा, त्यानंतर तासवडे, त्यानंतर तिसरा आनेवाडी आणि चौथा आपला खेडशिवापूर. मग पहिला टोल नाका क्रॉस केला मी, जे काय असेल ते त्यांचे दिले पैसे. आता काय सगळं फास्टॅग आहे त्यामुळे काय विषय नाही, गाड्या ट्रॅफिक पण नसतं. ते झाड पडलेलं बघा, पहिला संकेत झाला. हे संकेत असतात पण आपल्याला कळत नाही, आपण ते नॉर्मल घेतो. जे हे मी इथं येऊन सांगण्याचा उद्देश काय आहे माझा, की लोकांना पण समजावं, लोक जागरूक व्हावेत. कारण काय होतं, लोक जागरूक राहत नाहीत, रात्रीचं वगैरे कुठेही जातात. पण खबरदारी घ्या, तुमच्याकडं त्या गोष्टी ठेवा, म्हणजे मोबाईलवर व्यवस्थित बाबा बॅटरी चार्जिंग आहे का पूर्ण. कारण वाईट वेळ सांगून येत नाही, कुठेही ती घडते. एकदम भयानक कंडिशन वाईट आहे, कुठेही काहीही घडतं हो. त्यामुळं आपण म्हणून हे इथं येऊन सांगण्याचा उद्देश माझा मेन तो आहे की लोकांनी बाबा जागरूक व्हावं आणि त्यांना समजावं. ओके, तर मी तिथून बाहेर पडलो. किनी वाटार टोल नाका झाला, गाडी रपारप माझी 70-80, आणि मी 80च्या वर कधीच गाडी चालवत नाही, कारण ॲव्हरेज देत नाही. त्यामुळे गाडी नवीन आहे म्हणून 100 आणि 120 आपली भानगड नाही. मी कायम 80, पण लय ते डोक्यावरनं पाणी 90 या स्पीडनं मी गाडी चालवतो, कारण ॲव्हरेज परफेक्ट देते गाडी. पुढचा टोल नाका तासवडे झाला, काही नाही, नॉर्मल गाडी व्यवस्थित चालते, मी व्यवस्थित आहे, काही टेन्शन नाही. डोक्यात ठरवले हायवेनं जायचं, काही नाही, चेंज नाही. साधारणतः 9-9:30च्या आसपास झाला असेल. मी आनेवाडी टोल नाक्याला आलो. आनेवाडी तिसरा टोल नाका, थोडीशी गर्दी होती साताराच्या इथलं. हां बरोबर. आनेवाडी टोल नाक्याला आलो. आनेवाडी टोल नाक्याला आल्यानंतर माझ्या पुढे एक मारुती 800 होती, त्याच्या पाठीमागं माझीच गाडी, आणि बाजूला मात्र ना 12 का 14 चाकी मोठा ट्रेलर होता. त्या ट्रेलरनं काय केलं, थोडंसं लेफ्ट करत त्या मारुती 800 वर घातली, अख्खी घासली, पूर्ण घासली गाडी. त्याची दोन्ही दारं 1 फूट आत गेलीत. बघा, हा दुसरा संकेत होता माझ्यासाठी. हे आपल्याला समजत नाही ॲक्च्युली. आपण काय करतो, हे काय घडलं, कशानं तरी घडलं असेल, पण नाही,
हे संकेत असतात, काहीतरी गोष्ट खुणवत असते आपल्याला. पूर्ण गाडी आणि त्याच्या मागचीच गाडी माझी. ते ट्रॅफिक जाम झालं, दोघांचं भांडण चालू झालं, सगळे हॉर्न वाजवत आहेत, सगळा तिथं बोंबाबोंब झाली, सगळी कल्ला झाला सगळा. मग मी खाली उतरलो, कारण मी जर बघितलं तर मी महाराष्ट्र पोलीस मित्र आहे आणि ह्या पुणे जिल्हा जो आहे, पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मी. माझी आता एक्सपायरी संपलेली आहे, पण अध्यक्ष आहे मी, माझ्याकडे ID वगैरे सगळं आहे त्यांचं. मग मी खाली उतरलो, त्यांचं मिटवामिटवी केली. मिटवामिटवी केल्यानंतर दोन्ही गाड्या बाजूला घेतल्या, मग आमच्या गाड्या सोडल्या. तिथं टोल पण आम्ही दिला नाही 10-15 गाड्यांना, तशाच सोडल्या. ट्रॅफिक जाम, सगळे मागणं बोंबलायला लागलेत, गाडी तशीच सोडली. पुढं आल्यानंतर बघितलं तर 10-10:15. म्हटलं गप जेवूया आपण, आता झालं म्हटलं भरपूर. मलाही भूक लागली होती. गाडी बाजूला घेतली, मस्तपैकी हात धुतले खाली, गाडीतला लाईट लावला. मी बाहेर कुठं, म्हणजे कसं आहे, बाहेर आता कुठं बसणार, गाडी एवढी मस्तपैकी आहे बसायला. बसलो निवांत आपलं जेवायला, गाडीतली लाईट चालू केली, जेवायला बसलो. डबा उघडतोय तर काय, आमच्या मॅडमने दिले चिकन. बापरे. अरे म्हटलं काय, म्हटलं ही वेडी आहे का काय, प्रवासात मी, रात्रीची टायमिंग. मी म्हटलं काहीतरी व्हेज दिलं असेल, आम्रखंड वगैरे असेल काहीतरी, माझं आवडतं आहे आम्रखंड. मला वाटलं काहीतरी दिलं असेल 100% हिनं. आणि तसेही सासरवाडीत जास्त कोणी खात नाहीत, आमच्या कोल्हापूरला जास्त खातात माझ्या घरी, पण तिच्या घरी खाणारे कमी आहेत. मी 100% म्हटलं व्हेज असणार आहे, पण होतं चिकन. आता दिले तर ते खायला पाहिजे. मलाही म्हणजे भूक म्हणजे अशी लागली होती बऱ्यापैकी, पण मी म्हटलं खाऊया चला. डबा खायला चालू केलं, थोडंसं पोट भरेल इतपत खाल्लं, कारण रात्रीचं जास्त खाऊ पण नाही, कारण ड्रायव्हिंग, त्यात प्रवास, झोप कमी असते, म्हणून लाईकली मी खाल्लं. आता जे राहिलेलं होतं ते म्हटलं इथं घाण कुठंतरी टाकायला नको म्हटलं, तसंच डब्यातनं नेऊ आणि घरी नेऊन डस्टबिनमध्ये टाकून देऊ. सगळ्यात मोठी चूक माझी ही झाली, मी ते चिकन काय केलं तसंच ठेवलं, ते हाडं पण आणि राहिलेलं पण तसंच ठेवलं. आणि वाडीला तिथं मी सगळं ते झाल्यानंतर अचानक माझा विचार बदलला. विचार बदलला म्हणजे आत्तापर्यंत मी म्हणत होतो हायवेनंच यायचं, पण माझा आता विचार बदलला. कशानं बदलला हे मला माहिती नाही, विचार बदलला. आणि नेहमी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही काय करतो, नेहमी शॉर्टकट रोड वापरतो, कारण मी राहायला आहे मांजरीमध्ये. मांजरीमध्ये कसं होतं शॉर्टकट रोड, जो कापूर होळ आहे, कापूर होळपासून जर तुम्ही आत गेला तर नारायणपूर लागतं. बरोबर. नारायणपूरपासून सासवड, सासवडमधनं दिवे घाटातनं खाली आला की डायरेक्ट हडपसरला येत आहे. आमचा हा महादेवनगरमधनं हा असा रोड आहे. हा रोड मला आठवला. मी म्हटलं जाऊ आपण, एक टोल नाका पण शेवटचा खेड शिवापूर वाचतोय, 120 रुपये आपलेच वाचतात, आणि कोण असणार आहे म्हटलं रात्रीचं ह्या रोडला, पटापट निघते म्हटलं. आता तर किती वाजलेत, 10:30च्या आसपास टायमिंग आहे, आरामात 12च्या अगोदर मी काय होतोय. हा जो मधला रोड आहे ना, तो भयानक आहे ॲक्च्युली, तो भयानक आहे. त्या रोडलाच मी घाबरलो होतो. पण मी काय विचार केला की ठीक आहे म्हटलं, हा रोड जो आहे ना 12च्या अगोदर निघून जातो आपण सटक्यान, जाऊया म्हटलं, मधनं घालू गाडी आपण. लावला गुगल मॅप. माझ्या पूर्ण 10 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये गुगल मॅप कधीही चुकलेला नाही, कधीही चुकलेला नाही. आणि त्या दिवशी बरोबर नेमका गुगल मॅपनं मला धोका दिला. म्हणजे आता तो टेक्निकल प्रॉब्लेम होता की ती लिंक तिकडं होती, मला माहिती नाही. पण नॉर्मली टर्न मारतो आपण कापूरहोळमधून, पण तुम्हाला पारगाव खंडाळा ऐकून माहिती असेल. हो. पारगाव खंडाळ्यामधनं मला राईट टर्न दाखवला. मी काही बघितलं नाही, मी गुगल मॅप फॉलो करत होतो. मी डाव्या साईडला गाडी घेतली, डाव्या साईडला हायवे सोडला, गाडी खालनं एक म्हणजे भोगदा टाईप असतं ते छोटंसं अंडरग्राऊंड टर्न मारण्यासाठी, त्यातनं गाडी घातली पारगाव खंडाळीच्या कमानीतनं आत. मला थोडं क्लिक झालं. अरे म्हटलं पंक्या, गाडीत मी एकटाच, पण मी नेहमी माझं नाव घेत असतो. पंक्या बहुतेक आपण रोड चुकलोय. बघितलं गुगल मॅप तर दाखवत होता फोर्ट रोड. म्हटलं मला गुगल मॅपचं माहिती आहे, जरी रोड चुकलो आपण तर एक 100 मीटरवर गेलो ना परत त्या मेन रोडला कनेक्ट करतो तो, किंवा यू टर्न मारायला होतो. हो, परत तो नवीन रिरोड करतो किंवा त्याला नेऊन पुढं कनेक्ट करतो. मी म्हटलं ठीक आहे. मी गेलो, 2 किलोमीटर गेलो, 5 किलोमीटर गेलो, 10 किलोमीटर गेलो, रोड काही येईना. आणि माझ्या पुढे एक गाडी होती, टाटाची नेक्सॉन गाडी. ती गाडी आहे, मी आहे पाठीमागं. चला म्हटलं जाऊ, चालते तर चालू. ती जी गावं होती ती आहिरे म्हणून होतं, मॉर्वे होतं, भाडे होतं, ही सगळी तिकडची गावं. आणि ही जी गावं आहेत ना,
ही गावं फक्त 20-25 घरांची गावं, सगळ्या वाड्या वस्त्या. 5 मिनटं गेली की गाव संपलं, 5 मिनटं गेली की गाव संपलं. पुढं जाईल तसं एक 10 किलोमीटर मी आलो असेल. 10 किलोमीटर आल्यानंतर ती नेक्सॉन गेली पुढं आणि मला गुगल मॅपनं दाखवलं लेफ्ट दाखवला मोरवे गावाकडं. काय करायचं म्हटलं. ठीक आहे म्हटलं, गुगल मॅप फॉलो करू आपण, रोड तर दिसतोय म्हटलं. मोरवेत गाडी घातली मी, मोरवे म्हणून गाव आहे. मोरवेत गाडी घातली. जवळपास मला 1 ते 2 म्हणजे टप्प्याटप्प्यानं पूर्ण काळी मांजरं क्रॉस गेली. लोक पण एकदम कमी दिसत होती, एकदम म्हणजे एकदम कमी, नाही म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने लोक. कारण वाजले होते त्यावेळी साधारणतः बघा एक 11, 11:15च्या आसपास टाईम झाला होता. शेवटच्या 2 कांड्या CNG राहिल्या होत्या. शेवटच्या 2 कांड्या, पेट्रोल 4 लिटर होतं गाडीत. माझं नेहमी कसं आहे, शेवटची 1 कांडी राहिली ना की मग मी CNG टाकतो. मग मोरवे मी गाव आहे, त्या मोरवे गावात विठ्ठल मंदिर पण आहे. त्या मंदिरापासून मी पुढं पास झालो. भाडेगाव म्हणून पुढं लागलो. त्या मंदिरापासून मी पुढं पास झालो. काही लोक मला काय दिसनात, रोड चाललाय, गाडी मी पळवतोय, पूर्ण मला काही समजत नाही आहे. पूर्ण मी ब्लँक होतो. म्हणजे हिप्नॉटिझमचा जो प्रकार आहे ना, तोच प्रकार असावा असं मला वाटते. त्या रोडला मी गाडी 60 ते 70च्या स्पीडनं पळवतोय आणि थोडं पुढं गेल्यानंतर लाईट चालू बंद व्हायला लागला. अरे म्हटलं हा काय प्रकार आहे, गाडी तर नवीन आहे, लाईट बंद व्हायचा काही संबंधच नाही आहे. आणि मलाही मी एकदम नॉर्मल घेतलं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं कशांतरी झालं असेल, टेक्निकल फॉल्ट असू शकतात म्हटलं. डॅशबोर्डवर बघितलं मी, डॅशबोर्डवर काहीच जाणवलं नाही मला, कुठेही लाल इंडिकेटर दिसला नाही. म्हणजे सगळं मी CNG बघितला, बाबा पेट्रोल किती आहे बघितलं, रेड लाईट कुठला दाखवलं आहे काय, ब्लिंक कुठं होतोय काय, बॅटरी बघितली, ऑइल बघितलं, काही नाही, सगळं ओके दाखवलं मला. चाललोय मी 60-70चं स्पीड. थोडं पुढं गेल्यावर खड्ड्यात धानकन गाडी गेली. वायपर फॉय फॉय. अरे वायपर मी चालू केलं नाही, वायपर ऑटोमॅटिक. मग मला थोडंसं जाणवलं हा काय प्रकार आहे म्हटलं. तरीही मी थांबावं आणि U-टर्न घ्यावा असं मला काही जाणवलं नाही. मी तसाच पुढं जातोय. लाईट ब्लिंक होते, वायपर हालते, तरी पण पुढं जातोय मी तसाच. मला अजिबात काहीही समजत नाही आहे मी काय करतोय. फक्त माझं एकच लक्ष, गुगल मॅप मी फॉलो करतोय. गाडी पळवायची. आणि नवीन गाडी आहे बाबा, शिस्तीत चालवावं असं काही नाही. त्या रोडला पण मी सुसाट, एक डोंगर टाईप आहे, छोटी हिल टेकडी. त्या टेकडीवर गाडी माझी आली आणि टेकडी क्रॉस झाल्यानंतर उतार आहे, त्यानंतर एक टिकटी आहे. उतारावर आल्यानंतर छोटी एक 4 कुत्री मला दिसलीत. 4 कुत्री एकदम स्मॉल. मी त्यांची म्हणजे नॉर्मली काय होतं, छोट्या कुत्र्यांबरोबर त्यांची आई असते बरोबर, किंवा काहीतरी मोठं कुत्रं असतंच त्यांच्याबरोबर, कुत्री जरी असली तरी सुद्धा. मी बघतोय तर 4 कोपऱ्यात 4 कुत्री होती. कुत्री बघितल्यावर मला एकदम मी जागा झालो हडबडून आणि ॲक्सिलेटरवरनं पाय काढला आणि ब्रेकवर घेतला. फटाफट गिअर मी कमी केली आणि गाडी स्पीड पूर्ण मी 0ला आणलं. गुगल मॅप बघितला तर गुगल मॅपला रोड दाखवला लेफ्टला जरासं मी नजर मारली गाडीच्या लाईटमध्ये तर थोडा रोड मला कच्चा जाणवला. मला AC चालू असून पण थोडा घाम यायला लागला. म्हणजे म्हटलं आता पंकज आपण कुठंतरी फसलेलो आहे असं वाटतंय. कुत्री दिसल्यानंतर मग आता म्हटलं एक काम करूया, काय वाटेल ते होऊ दे, त्या रोडला गाडी घालायची नाही, काय वाटेल ते होऊ दे. ह्या रोडनंच मी गाडी जशी पुढे घेईन तशी कुत्री ती बाजूला झालीत. पुढं रोडवर गाडी घेतली. रोड पण एवढा छोटा ना, दोन्ही साईडला चर आणि साईडला ऊस. मी गाडी पुढे घेतोय मागं घेतोय, थरथरत. घाम सुटला मलाही आणि दोन्ही साईडला चर. चुकून जर समजा गाडी पाठीमागं गेली आणि चरीत गेली तर करताय काय, एवढं भयानक होतं ते. गाडी सरळ केली. लाईटमध्ये बघतोय तर एक पण कुत्रं नाही. अरेच्या म्हटलं हे काय प्रकार. इकडं तिकडं मी काचतनं बघतोय, एक पण कुत्रं नाही. अरे बापरे म्हटलं. मला ॲक्च्युली काय वाटलं, तो वाईट प्रकार असेल असं मला वाटलं. पण मी पुढं सांगतो तुम्हाला काय प्रकार झाला तो. मला वाटलं की ही वाईट गोष्ट असेल. ठीक आहे म्हटलं, आता एवढा मी त्या ठिकाणी घाबरलो होतो. मी तसाच तिथून मी टर्न घेतला, सगळं झालं ते.
बघतोय कुत्री नाही आहे, तसाच मी तिथून सुसाट निघालो. सुसाट निघाल्यानंतर मध्ये आरसा असतो, आरसा. मी मनाशी ठरवलं होतं काय वाटेल ते होते, मागं नाही बघायचं. तरी मी घाबरत घाबरत त्या आरशात ना बघितलं मागं काय दिसतंय काय, तर मागं काही नव्हतं. ओके, परत मी पुढे 100 मीटरवर गेलो आणि मला भीती वाटायला लागली, काय आहे का काय, काय आहे का काय म्हणून. आणि त्यात नेमकं काय झालं होतं की मी यूट्यूबवर माझी सवय होती की अशा गोष्टी बघायच्या आणि हे सगळं ते माझ्या मनात यायला लागलं एक 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 एक. आणि मग मी म्हटलं आता काय, मला समजेना की मला धाडस होईना की इकडं बघावं का इकडं बघावं. गाडी तर चालवतोय मी, तरीही मी धाडस करून काय केलं, मला थोडं जाणवायला लागलं की डाव्या साईडला जी काच आहे त्या काचेतनं कोणतरी एवढ्या स्पीडनं माझ्या गाडीबरोबर पळतंय. गाडीच्या स्पीडने? गाडीच्या स्पीडनं जवळपास 50-60चं स्पीड असेल. त्या गाडीच्या स्पीडनं कोणतरी पळतंय असं मला जाणवायला लागलं. मग मला जाणवायला लागल्यावर घाबरतोय मी. शेवटी कुणालाही भीती वाटणार हो. 11, 11:30, 12चं टायमिंग आहे ते, 11:45च्या आसपास. आणि जवळपास CNG संपला होता गाडीतला, फक्त 4 लिटर पेट्रोल गाडीत होतं. मी कसं बसं धाडस करून मी त्या डाव्या साईडची जी काच होती त्या काचत मी बघितलं. एवढं खतरनाक म्हणजे तुम्हाला सांगायचं, अरे बापरे, मला अजूनसुद्धा बघा अंगावर आत्ता काटा येतोय माझ्या. फक्त ना एका बाईचं मुंडकं येत होतं असं हवेतनं. बापरे. धड म्हणजे खालचं काहीच नव्हतं त्याला. जी काच असते त्या काचेतनं ते मुंडकं आणि असं बघतोय माझ्याकडं. आई शपथ तुम्हाला सांगतो मी, अक्षरशः त्या ठिकाणी माझी पळताभुई थोडी झाली. आत्ता मला घाम फुटायला सांगता नाही तर. एवढं मी म्हणजे एवढं खतरनाक वाटलं मला. आणि फक्त नॉर्मल चेहरा नव्हता तो, विद्रूप म्हणजे अशी काहीतरी जीभ अशी बाहेर आलेली अशी, आणि विचित्र डोळे, आणि ते सगळं असे केस असे बाजूनं सोडलेले, मुंडकंच हां फक्त, बाकी काही नव्हतं. खालचा पार्टच नव्हता त्या बाईला. मी आहे तसं म्हणजे म्हटलं आपण लक्ष्मीत आहे, थोडंसं आपण काहीतरी बाबा ह्यातनं बाहेर येऊ. आणि मी आहे तशीच गाडी मी दाबली. त्यानंतर मी थोडं बाहेर आल्यानंतर मी परत काय बघितलं नाही कुठेही पाठीमागं. त्या ठिकाणी मी शिवाजीनगर म्हणून एक गाव आहे, त्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या इथं आल्यावर मात्र थोडीशी गाडी स्पीड कमी केलं. मला तिथं कोणतरी माणूस एक झोपलेला दिसला. झोपलेला दिसल्यावर मी येऊन थांबलो तिथं. म्हटलं आता हा झोपलेला माणूसच आहे का आणि कोण आहे काय माहिती. बरोबर, कारण की एवढा सगळा प्रकार घडल्यावर काय कळणार आहे. अहो शक्यच नाही, गाडीतनं उतरायचं धाडस होईना. मी थोडंसं काय केलं, हॉर्न वाजवून बघितला. म्हटलं उठतोय का बघूया. हॉर्न 1-2 वेळा वाजवला, तो काय हलना. परत मी थोडंसं वाट बघितली, थोडं गाडी वगैरे रेस केली थोडंसं, कारण बघूया तरी बाबा म्हटलं हाय तरी कोण तो. मग परत मी काय केलं, परत हॉर्नवर हात दिला. त्यानंतर तो उठला खडबडून, उठून उभा राहिला तो. असाच तो पण झोपेतनं एकदम उठला ना, दचकून उठला आणि असा करत, माझ्या गाडीची लाईट होती त्यामुळे असा करत बघायला लागला आणि माझ्या काचेजवळ आला. काचेजवळ आल्यावर मी जरा बघितलं, वर पाय बी उलटी बिलटी दिसतात का बघितलं, कारण म्हणतात भुताचे पाय उलटे असतात. एक नजर मारली मी काचतनंच असं, तर ओके होता माणूस वाटला मला. काच खाली घेतली. म्हटलं दादा, म्हटलं जरा मला पाण्याची बाटली पण नाही आहे. अहो म्हटलं इथं कुठं आलाय, म्हटला 4 चाकी गाडी आमच्या गावात कधीच येत नाही आणि कुठं आलाय तुम्ही, म्हटला. एवढ्या मला बी काय समजेना, असं का बोलायला लागलाय म्हटलं ह्यो. एवढ्या म्हणजे आतमध्ये मी गेलो होतो, जवळपास 30-35 किलोमीटर मी हायवे सोडून आत गेलो होतो, काहीच भान नव्हतं. मग त्यानंतर त्यानं मग माझ्या, कारण मंदिर पण समोर होतं, मी दार उघडलं, खाली उतरलो आणि मला म्हटलं पहिला पाणी द्या. तो म्हटला तुम्ही घाम तुम्हाला जास्त आलाय. त्याला पण घाबरलेलो मी दिसलो ना, गाडीची आतली लाईट मी चालू केली होती. तो म्हटला तिथं समोर हापसा आहे, तिथं जरासं पाणी घ्या आणि हातपाय धुवा तुम्ही, पहिला शांत व्हा म्हटला. शांत झालो, त्यानं पाणी आणून दिलं घरातनं तांब्यावर, थोडं पिलो मी. खाली तिची चटई वगैरे होती, तिथंच बसलो मी त्या मंदिरासमोर. आणि मग तो विचारायला लागला, काय कसं काय झालं, तुम्ही का इथं आला, काय झालं. त्याला मी सांगितलं, अहो म्हटलं असं झालं, सगळी स्टोरी मी त्याला सांगितली आणि शॉर्टमध्येच सांगितली, एवढं डिटेल काय नाही सांगता आलं मला, कारण टाईम माझ्याकडे नव्हता. आणि मग
त्याला मी सांगितलं तो पाठ असं असं झालं तिथं, मला ते डॉग दिसलेत, त्यानंतर ते चेहरा दिसला. अहो तो माणूस मला म्हणायला लागला, तुम्हाला सांगतो म्हटला, तुम्ही एवढ्या भयानक संकटातून बाहेर आलाय. अक्षरशः तिथं मला ऐकताना मला धडकी भरली अक्षरशः. काय म्हणले ते बाबा? त्यानं सांगितलं की त्या ठिकाणी पुढं ना एक विहीर आहे, तुम्ही जो लेफ्ट घेणार होता तो लेफ्ट घेतला नाही, तो सगळ्यात उत्तम केला तुम्ही म्हटला. पुढं ना एक विहीर आहे आणि त्या विहिरीवर नॉर्मली म्हणजे तो माणूस म्हाताराच होता, एक 25-30 वर्षापूर्वी ना त्या विहिरीवरती शेतवड असल्यामुळं तिथं बायका आंघोळीसाठी जायच्या आणि त्या ठिकाणी बहुतेक त्या बाईवर तो सांगत होता की एक बलात्काराची घटना काहीतरी घडली होती, रेपची केस, आणि तिथं त्या बाईला गळा चिरून मारलं होतं. बापरे. पूर्ण गळा मोकळा केला होता, गळा चिरून मारलं होतं तिला. म्हणून ते मुंडकं दिसलं होतं. म्हणून मग तो मला सांगतो, नशीब म्हटला तुम्ही डाव्या साईडला गाडी घेतली नाही, जर तुम्ही घेतली असती तर तुम्ही त्यातनं वाचला नसता. एवढी वाईट वेळ तुमच्यावर आली होती, त्यातनं तुम्ही बाहेर आला. मग कसं बसं मी त्यातनं संपूर्ण मी भानावर आलो. परत मी मॅप टाकला नारायणपूर, तर नारायणपूर मला तिथून 48 किलोमीटर दाखवलं. म्हटलं नारायणपूरला जाण्यात पॉईंट नाही, सगळ्यात बेकार अवस्था आहे म्हटलं. गाडीत माझ्या पेट्रोल पण 4-5 लिटर फक्त. मग मी काय विचार केला की मी घुसलो होतो कुठून, ह्याच्यातून पारगाव खंडाळ्यातून. म्हटलं हा टप्पा जो आहे हा शिरवळचा आहे, शिरवळ टाकून बघावं. तर शिरवळ मला 23 किलोमीटर दाखवलं. आता म्हटलं आपण काय करूया, शिरवळला जायचं आपण धाडस करू शकतो. घड्याळात बघितलं तर 12:15 वाजले होते. मग मी शिरवळला जायचं धाडस केलं. त्या शिवाजीनगर गावातून मी बाहेर आलो. तोंडाळ म्हणून एक हायवे लागतो, त्या तोंडाळ हायवेला मी गाडी काढली. तोंडाळ हायवेला आल्यानंतर डाव्या साईडला टर्न घेतल्यानंतर लोणी लागतं. लोणीचा तुम्हाला माहिती असेल हायवे. हो. लोणीच्या हायवेला मी गाडी घातली. त्यानंतर मी पुढं 10-15 किलोमीटर आलो. म्हटलं आता हायवे आहे, आता काय भ्यायची गरज नाही. त्यानंतर मला परत राईट दाखवला आणि राईट छोटा रस्ता. परत मला भीती वाटायला लागली. म्हटलं ह्या रोडला गाडी घालायची का नाही. म्हटलं आता वाजलेत 12:30, गाडीत पेट्रोल कमी आहे, कारण हायवे सोडायचं मला धाडस होईना. काय करावं मला समजेना. विचार केला 1-2 मिनटं आणि थोडा मॅप मोठा करून बघितला. मॅप मोठा बघितल्यावर मला शिरवळ जवळ दाखवलं. म्हटलं घालायला गाडी काय हरकत नाही. इंडिकेटर दाखवला राईटला. हळूहळू गाडी मी कशी बशी त्या राईटला गाडी घातली. 2 किलोमीटर आल्यावर बरोबर मला आपला पुणा बेंगलोर जो हायवे आहे तो मोठा ब्रिज दिसला. ब्रिज दिसल्यावर कुठं मला एवढं बरं वाटलं, जीवात जीव आला असेल. जीवात जीव म्हणजे एकदम मला माझं जे हृदय स्पीडनं पळत होतं ते नॉर्मल स्टेजला आलं. गाडी बाजूला घेऊन पहिला फोन काढला, पहिला बायकोला कॉल केला, कारण ती पण माझ्या फोनची वाट बघत होती. 12:30-1 वाजायला आले, तिलाही काय कॉल नाही, काय नाही, मेसेज नाही. आता हा जो एवढा सगळा प्रकार घडला त्या नाही का ते मुंडकं दिसल्यापासून ते बाबांपर्यंत किंवा ह्या सगळ्या पिरियडमध्ये, तिथून गाड्या कुठल्या पास झाल्या नाही किंवा कुठली माणसं पास झाली नाही का? नाही, मी त्या माणसापर्यंत आलो ना, मला कोणीही पास झालं नाही. बाई म्हणजे माणसं पण नाही आणि कोणी नाही. त्या माणूस मला बोलला, अहो म्हटलं 4 व्हीलर इकडे येतच नाही, कुठं आलाय तुम्ही म्हटला. एवढ्या लांब मी आतमध्ये गेलो होतो, खूप आतमध्ये गेलो होतो. आता माझ्याकडे मोबाईलमध्ये जर बघितला तर ती गुगल हिस्ट्री मी नोट केलेली आहे. बरोबर 59 किलोमीटर मी फिरलेलो आहे टोटल. टोटल म्हणजे मी पारगाव खंडाळ्यापासून मी गाडी घातली ते शिरवळला बाहेर येईपर्यंत 59 किलोमीटर अंतर मी फिरलो. बरोबर 10:30 वाजल्यापासून 12:15 पर्यंत फिरतच होतो मी. आणि मग मी तिला कॉल केला. कॉल केल्यानंतर तिला शॉर्टमध्ये सांगितलं. बायको माझी शिव्या घालायला लागली. ती म्हटली, मी तिला सांगितलं ते डॉग दिसलेत म्हणून, तर ती म्हटली, अहो मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तो आपली जे नरसिंगवाडी आहे त्या नरसिंगवाडीच्या गाभाऱ्यातला जो अंगारा आहे तो अंगारा मी तुमच्या बॅगेत ठेवला होता. त्याच्यामुळे ती वाईट शक्ती जी होती ती वाईट शक्ती माझ्यापर्यंत येऊ शकली नाही. म्हणजे तुम्हाला ते कुत्रे वगैरे ती 4 कुत्री त्यासाठी दिसलीत. मी टर्न मारला ना, टर्न मारल्यानंतर मला एकही कुत्रं दिसलं नाही. म्हणजे मिरॅकल होता तो. म्हणजे त्या फक्त आता मला माहिती नाही, पण त्या जी दैविक शक्ती होती त्या दैविक शक्तीला तिकडे जाऊ द्यायचं नव्हतं. त्या दैविक शक्तीनं मला तिथून परत घेतलं.
मग त्याच्यानंतर तुम्ही कुठं घरी आले? तिथून डायरेक्ट मग मी वाईफला कॉल केल्यानंतर डायरेक्ट पुढं आलो, पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं, कारण CNG एवढ्या रात्री कुठं भेटत नाही, CNGचे पंप कमी असतात. पेट्रोल टाकलं, जवळपास 1,000 रुपयाचं टाकलं असेल मी, 800-900 रुपयाचं टाकलं काहीतरी, आणि बरोबर 2 वाजता मी घरी आलो. बरं, घरी आल्यानंतर काय त्रास वगैरे काय? घरी मला तसा काही त्रास जाणवला नाही, आणि थोडंसं मला 2 दिवस थोडंसं मला थोडं हापकी बसली होती. हो, थोडंसं त्या टाईपच. बाकी मला असं काय एवढं जाणवलं नाही. त्रास नाही हो, मग तो अंगारा होता, तो अंगाराच मी खायचो सकाळचा किंवा लावायचो थोडंसं. आणि मग 2 दिवस माझी बायको म्हटली मला परत येऊ का मी? तिला म्हटलं मी ओके आहे, फ्रेंड माझे पुण्यातले आहेत सगळे, काही टेन्शन नाही, तू काय येऊ नको, आता गेलीस तर राहा म्हटलं 8 दिवस. बरोबर. तर असे हे 2 माझे अनुभव होते. बरं, तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव, आणि खूप भयंकर अनुभव होते. ते थोडक्यात वाचले. त्यांच्यावर दत्त महाराजांची कृपा होती म्हणून त्यांच्या वाईफने त्या अंगारा ठेवला, म्हणून त्यांची त्यातनं सुटका झाली. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. गुगल फॉर्मची लिंक नक्की भरा, आणि रिमार्क्समध्ये फक्त टाका की तुम्हाला जर लवकर यायचं असेल तर तसं तुम्ही टाकू शकता, आपण लवकरही तुमचा पॉडकास्ट घेऊ शकतो. तर आता इकडंच थांबूयात, आणि ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.